सांगलीत 8 जूनपासून विश्वशांती नवचंडी महायज्ञ आणि शिवमहापुराण कथा, केदारनाथ जगद्गुरूंच्या अड्डू पालखी सोहळ्याचं आयोजन, लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाचं आवाहन. सांगली अधिक मास पुण्य पर्वाचे औचित्य साधून सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज आणि शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 8 जून ते रविवार दिनांक 14 जून 2026 या कालावधीत भव्य विश्वशांती नवचंडी महायज्ञ, शिवमहापुराण कथा, श्री 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 1008 केदारनाथ जगद्गुरूंचे आशीर्वचन तसेच अड्डू पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. सांगलीतील मारुती चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील तरुण भारत स्टेडियम येथे हा सोहळा संपन्न होणार असून यामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे. हा सोहळा श्री ब्र 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बेळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वागत अध्यक्ष आमदार विनयजी कोरे सावकर, अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील, कार्याध्यक्ष विनोद परमशेट्टी, गौरव अध्यक्ष समीदादा कदम, उपाध्यक्ष बाबासाहेब आळतेकर आणि गजानन अडिमणी, सचिव सुरेंद्र बोळ्याज, रवींद्र बुकेट, सहसचिव राजशेखर सावळे, रवींद्र बुकटे आणि खजिनदार निळकंठ कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली पार पडत आहे. दिनांक 8 जून सकाळी 9 वाजता यजमान डॉक्टर रविकांत पाटील यांच्या हस्ते भव्य धर्मध्वजारोहण समारंभाचे सोहळ्याची सुरुवात होईल. दिनांक 8 ते 11 जून विश्वशांती नवचंडी महायज्ञ, दिनांक 11 जून श्री श्री 1008 जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारनाथ आणि शिवाचार्य यांचे सांगली नगरीत शुभ आगमन, दिनांक 12 आणि 13 जून जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजींची भव्य राजोपचार इष्टलिंग महापूजा, दिनांक 14 जून अय्यचार आणि शिवलिंग दीक्षा संस्कार विधी पार पडेल. दिनांक 14 जून सायंकाळी 4 वाजता जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजींचं अलौकिक आणि भव्य अड्डू पालखी सोहळा आणि शिवाचार्यांचा रथोत्सव आयोजन करण्यात आला आहे. दिनांक 8 ते 13 जून रोजी ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री समाधानजी महाराज शर्मा केज यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवमहापुराण कथा होणार आहे. या ऐतिहासिक आणि पवित्र धार्मिक सोहळ्यात संपूर्ण सांगली आणि परिसरातील शिवभक्तांनी आणि वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक समितीने केलं आहे. पत्रकार परिषदेला स्वागत अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील, अध्यक्ष रवींद्र बुकटे, बाळासाहेब आळतेकर, राजकुमार साळवे, सुरेंद्र बोळज, ईश्वर जनवाडे, विशाल दुर्गाडे, अरुण कोरे, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुभ्यो नमः. वीरशैव लिंगायत या समाजाच्या वतीनं आणि शिवबसव कला क्रीडा सांस्कृतिक संस्थेच्या निमित्तानं सांगली या गणेश नगरीमध्ये तरुणबाड स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम जून 8 ते जून 14 या तारखेला संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना सुख समाधान शांती मिळावा हा त्या ठिकाणी आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व कमिटीचे सदस्य हे सर्वांना आवाहन करतात की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की केदार जगद्गुरू हे 12 ज्योतिर्लिंगातले एक स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाला सर्वांना जाऊन दर्शन घेणं हे शक्य नाही आहे. आणि म्हणूनच आमच्या या कमिटीनं या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या सांगली या गणेशच्या नगरीमध्ये या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पंचपीठाधीश्वरामध्ये असणारे जे केदार जगद्गुरू आहे यांचं दर्शन आशीर्वचन मिळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश जो आहे तो म्हणजे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जे आपल्याला 16 संस्कार पाहायला मिळतात त्या 16 संस्कारामध्ये जो तुम्हाला संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे असा जो शिवदीक्षावधी संस्कार आणि अय्याचार हा संस्कार फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहेत. की 2024 या सालामध्ये हा संस्कार आम्ही तरुणबार स्टेडियममध्येच घेतला होता. त्यावेळी कमीत कमी 1350 ते 1400 वीरशैव लिंगायत बांधवांनी हा संस्कार मध्ये भाग घेऊन तो संस्कार घेतलेला होता. तर यावेळीच आमचा संकल्प आहे की हा संस्कार म्हणजे वीरशैव लिंगायत बांधवांनी 1,500 लोक या ठिकाणी भाग घेऊन हा संस्कार घेतील. कारण हा संस्कार एका दृष्टीनं जाती संस्कार देखील मानला जातो आणि ह्या संस्कारामुळेच आपल्याला शिवपूजा करण्याचा अधिकार मिळत असतो. पण हा कार्यक्रम देखील त्या फार मोठा त्यामध्ये
विशेष असं तुम्हाला भाग घेत आहे. आणि सर्वात म्हणजे आडवी पालखी हे तुम्हाला कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. असे एकमेव वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपल्या जगद्गुरूंना आडव्या पालखीमध्ये उत्सव करण्याचा जो तुम्हाला एक आगळा वेगळा तुम्हाला एक प्रथा आहे, ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ते देखील आपण सर्वांनी पाहून त्याचं देखील तुम्हाला त्यामध्ये आपण आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं. तर या जून 8 ते 14 या मलमासामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुणबाड स्टेडियम या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर होऊन आपण सर्वांनी सहकार्य करावा ही सर्वांची इच्छा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.